आहाहा. लाजवाब लाजवाब आजी. काय आमटी झाली, म्हणजे स्वर्गीय स्वर्गीय चव आहे आमटीला. आवडली तुला? म्हणजे इतक्या दिवसांनी असं परिपूर्ण ताट बघायला मिळतंय. बटाट्याच्या काचऱ्या, लिंबाचं लोणचं, गाजराची कोशिंबीर, मटार पॅटीस, असा वाफाळलेला भात, त्याच्यावर साजूक तूप आणि ही अशक्य चवीची आमटी. हा हा हा. त्याच्याबरोबर गुलाबजाम, ताक, पोळी. हे ना असं जेवण देवा जगात प्रत्येकाला मिळू दे. हा हा हा. आणि सगळ्यात महत्वाचं काय की कशाबरोबर काय असलं पाहिजे पानात हे सुद्धा कळलं पाहिजे ना. नुसतंच कोणाला शिकून उपयोग नाही. हा असं उगाच काही तिखट नाही, उगाच काही आंबट मसालेदार नाही, एकदम साधं सरळ स्वच्छ घरचं जेवण. अंशू, खरं म्हणजे तू हे असं जेवण रोज जेवलं पाहिजेस. तुम्ही मुलांना आजकाल खूप बाहेरचं जेवता, त्यामुळे तुमच्या तब्येती बिघडतात. हे असं जेवलंस ना रोज घरचं, कधीच डॉक्टरकडे जायला लागणार नाही. अरे 5 स्टार हॉटेलच्या जेवणाला सुद्धा अशी चव येणार नाही, इतकं अप्रतिम जेवण आहे. आजी गिव्ह मी अ हँड. अरे मी जेवतो. तुझा हात दे मला आजी. वाह, ज्या हाताची चव या जेवणात उतरलीये त्या हाताला वंदन केलं पाहिजे आजी. काय अप्रतिम अप्रतिम जेवण बनवलंय आजी. वा 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 आजी. आज मी खुश झालोय. आज तू मागशील ते गिफ्ट तुला देईन. वा 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 लाजवाब. अजी पुन्हा अजून हात दे. अरे काय जेवण इकडे काय अप्रतिम बनवलायस मटार पॅटीस आजी. काय जेवण बनवलंयस तू. अरे पिंट्या, माझा हात सोड आणि स्वानंदीचा हात धर. अरे 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 हे हे जे सगळं चविष्ट जेवण आहे ना, ते मी नाही बनवलं, स्वानंदीने बनवलं. तिने मला सांगितलं होतं तुला नको सांगू म्हणून. पण मग ज्याचं क्रेडिट आहे त्याला दिलं पाहिजे ना ते. तू खोटं बोलतेस आजी. अरे मी कशाला खोटं बोलू. आणि काय शक्य नाहीये. दिवाळीमध्ये तो बेसनाच्या लाडवाचा डबा फस्त केला होतास ना तू. आणि हे जे सकाळी नाश्त्याला जे धिरडी केली होती तिने ती, आणि ते गुलाबजाम. पदार्थ करणं वेगळं आणि एकदम अख्खं इतकं सुंदर जेवण करणं वेगळं. तू शिकवलं असेल, पण म्हणून प्रत्येकाच्या हाताला अशी नसते चव. अरे खरंच तिने केलंय. नाही माझी एकदा कधीतरी जमतं म्हणून सतत जमेल असं नाही. हे नाही माझा नाही विश्वास. तू जेवणाची शपथ घेऊन सांग मला त्यांनी बनवलं.